अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूवर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्यात। श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार गणेश शिंदे याच्यावर महिला अत्याचार आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्यानं त्यानं पीडित महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात अटक झालेल्या शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वेलापूर गावात दावल मलिक बाबा नावाने तो आश्रम चालवत होता आणि दरबार भरवत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान भोंदू गणेश शिंदेच्या आईनं मुलावरील आरोप फेटाळले असून त्याला एक खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं म्हटलंय। 20 लाख रुपये तिने ते सांगितले बहिणी घेतले। एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून, ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात याच्यात राहिला असतो। अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही जगतो एवढ्या याच्यामध्ये। आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय। बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला, कोणाला म्हणले नाही, कोणाला बोलले नाही। मग हिने आत्ताच काय हिला आलं? तिच्या मागं याच्या मागं कोण आहे? हा हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगून भोंदूगिरी करणारा मनोहर मामा भोसले सध्या तुरुंगात आहे। या प्रकरणात पोलीस तपास करत असून रोज नवे खुलासे होत आहेत। या प्रकरणी आता 3ऱ्या आरोपीला अटक झाली आहे। श्रीगोंद्यातून मनोहर भोसले याच्या शिवसिद्धी ट्रस्टचे नरेंद्र सांगळे याला अटक केली आहे। कर्जत जामखेड परिसरातही मनोहर भोसलेची 25 ते 30 एकर जमीन असू शकते अशी माहिती समजते। दरम्यान भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून माढा न्यायालयानं त्याला पुन्हा 2 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे। मीरा रोडच्या नयानगर भागात सोमवारी पहाटे 4च्या एका धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे। धर्म विचारून आणि कलमा पढायला लावून 2 वॉचमनवर एकानं चाकू हल्ला करून त्यांना जखमी केलंय। जैब जुनेद अन्सारी असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जैबनं केलेल्या या भीषण हल्ल्यात वॉचमन सुब्रतो सेन आणि सुपरवायझर राजकेशर मिश्रा जखमी झालेत। जैब अन्सारी राहत असलेल्या मीरा रोडच्या अस्मिता रिजन्सीमधून ATSनं त्याला अटक केली आहे। आरोपी जैबकडे सापडलेल्या नोट्समधला आयसिस किंवा लोन वुल्फ्सचा उल्लेख असलेला मजकूर आक्षेपार्ह असल्याचं दिसतंय। जैबकडे सापडलेल्या दस्तावेजाच्या आधारे तो एखाद्या बंदी झालेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे। दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना जैब झुबेर अन्सारीच्या मीरा रोड परिसरातील घराबाहेर लिहिलेली चिठ्ठी चर्चेत आली आहे। या आरोपीनं त्याच्या घरावर काही उर्दूतील वाक्य लिहिली होती। ती वाक्य वाचल्यानंतरच अन्सारीच्या घरात प्रवेश मिळत होता। ही चिठ्ठी झुबेर अन्सारीनं हातानं लिहून दारावर चिकटवली होती। मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी जैब जुनेद अन्सारी यानं पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली दिली असून जगभरातील मुस्लिमांवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हल्ला केला असं त्याने सांगितलंय। चौकशी दरम्यान अन्सारीनं आपली कृती योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत इराणमध्ये निष्पाप लोकांची हत्या होतीये त्याचा संताप मानत होता असंही म्हटलंय। या वक्तव्यामुळे तपास यंत्रणांचं लक्ष त्याच्या विचारसरणीकडे आणि संभाव्य कट्टरतेकडे वळलंय। या हल्ल्यामागे कोणतेही संघटित जाळे आहे का याचाही शोध घेतला जातोय। कोल्हापूरच्या शिरोली भागात एक धक्कादायक प्रकार घडलाय। शाहिद सनदे यानं अमरावतीच्या परतवाड्यातील अयान अहमद प्रमाणे गावातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलंय। या आरोपावरून शाहिद सनदे याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात त्याला साथ दिल्याच्या आरोपावरून त्याचा मित्र शाहरुख देसाई याला ताब्यात घेण्यात आलं। आरोपींनी गुप्तपणे काही तरुणींचे व्हिडिओ चित्रित करून त्यांचा गैरवापर केलाय आणि त्यानंतर संबंधित मुलींना धमकावत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे। प्राथमिक तपासात सुमारे 8 ते 9 मुलींना त्यांनी लक्ष्य केल्याची माहिती आहे। पुलाचे शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केलाय। गाव बंद ठेवून आरोपीच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढलाय। त्यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली आहे। भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं आहे। याच्यामध्ये या तरुणांना अटक करणं, यात अशा वृत्तीला जी साथ देत आहेत अशा वृत्ती या सगळ्या मोडून काढण्यासंदर्भामध्ये याचा अंत शोधून त्याचा समाप्त करणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची असेल, ही भावना या ठिकाणी आमची आहे। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये या निवेदनामध्ये या गावकऱ्यांनी असं आपल्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्याचा मतदानाचा हक्क काढून घेणं, पाणी कनेक्शन बंद करा, या गावातून हद्दपार करा, ही भूमिका आज गाववाल्यांची आहे। नक्कीच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःचं निवेदन देतोय आणि जी चौकशी सखोल करून याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत।
आरोपी शाहिद संदेच्या वडिलांनी माझा मुलगा शाहिद संदेला फाशी द्या असं म्हटलंय. हात जोडून संपूर्ण गावाची माफी मागणारा हा बाप आपल्या लेकराला फासावर चढवायला तयार झालाय, कारण त्याच्या मुलानं गुन्हाच तसा केलाय. 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची, पीडितांची माफी मागितली आहे. मुलाचं कृत्य निंदनीय असून त्याचे बिलकुल समर्थन करणार नाही. गावकरी देतील ती शिक्षा आम्हाला मान्य असल्याचं आरोपीच्या वडिलांनी म्हटलंय. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील उशिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शोधित न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. दरम्यान आरोपी शाहिद संदे यानं मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचं कबूल केलंय. माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली, ग्रामपंचायतजवळ टाकली गल्ली. माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने. मी आता डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार. आरोपी शाहिद संदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. 2022 मध्ये शाहिदनं आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. तसंच त्याचा मित्र शाहरुख देसाई याच्या विरोधात देखील 2 महिलांनी तक्रारी केल्यात. तक्रारीची शहानिशा करून शाहरुख देसाई याच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. जळगावच्या बांभोरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी करत कर्मचारी महिलेचा विनयभंग केलाय. ॲस्ट्रोमो कंपनीतील हा धक्कादायक प्रकार आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर जनार्दन नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेनं तिच्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागितली असता अधिकाऱ्याची महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय. मला तू आवडते, तू मला खुश कर, मी तुला 2 दिवस काय 10 दिवसांच्या सुट्ट्या देईन आणि पगारही कापणार नाही असं म्हणत अधिकाऱ्यांना पीडितेचा विनयभंग केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. पीडितेनं या कृत्याचा प्रतिकार केला असता अधिकाऱ्यांना तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडलं आणि अश्लील चाळे केले. इतकंच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नाहीये. आरोपी अधिकारी फरार आहे. तिच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा जनार्दन नावाचा जो सेक्युरिटी इन्चार्ज आहे तिथला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक पडगुजर करत आहे. आरोपीला BNSS प्रमाणे नोटीस दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल पण जप्त केलेला आहे. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आम्हाला मिळून आले नाही. बहुतेक काही डिलीट केले असावेत असा आमचा संशय आहे. तो मोबाईल आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून अधिक तपास करत आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झालाय. रशीदपुरा भागातील खमर विला या बंगल्यावर पहाटे पोलीस आणि महापालिका आरोग्य विभागानं संयुक्त छापा टाकलाय. या कारवाईत गर्भपातासाठी लागणारं घातक साहित्य, औषधं आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब जप्त करण्यात आलाय. एका महिलेची प्रकृती गर्भपाताच्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे गंभीर झाल्याचे उघड झालं असून तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या तपासात आणखी धागेदोगरे समोर येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप होत आहे. याचं कारण कुपर रुग्णालयात आयसीयूत बेड्स उपलब्ध नसल्यानं 2 दिवसात 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. आयसीयूत बेड नसल्यानं गोरेगावमध्ये राहणाऱ्या संध्या यादव या तरुणीवर स्ट्रेचरवरच उपचार केले आणि उपचारादरम्यान स्ट्रेचरवरून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. तर दुसऱ्या घटनेत नालासोपाऱ्यातले 38 वर्षीय रुग्ण कैलास सिंह यांना आयसीयूत बेड उपलब्ध नसल्यानं जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झालाय. खासदार बजरंग सोनावणे यांच्या वाहनाला एका दुचाकी स्वारानं पाठीमागून धडक दिली आहे. या धडकेत बजरंग सोनावणे यांच्या गाडीची मागील काच फुटली आहे, तर दुचाकी स्वार किरकोळ जखमी झालाय. खासदार बजरंग सोनावणे हे बीडकडून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्सा चौकच्या बस स्थानकावर थांबला होता. त्यावेळी हा अपघात झालाय. अपघातानंतर रस्त्यावर जमाव जमला होता. या अपघातात तरुण किरकोळ जखमी झाला असून बजरंग सोनावणे यांच्या वाहनाचं नुकसान झालंय.
बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रवींद्र गारडी यानं पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल सकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. संबंधित आरोपीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलीस ठाण्यातच आरोपीनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. देहू रोड परिसरात धक्कादायक गोळीबाराची घटना घडली असून भाजपचे कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी एकामागोमाग एक राऊंड फायर केलेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेत. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलाय. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नातेवाईक आणि समर्थकांनी आक्रोश करत पुणे मुंबई जुना महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या ढोकसावंगी इथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. पोनसोंग वस्ती या परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये घडलेल्या प्रकारात 2 अज्ञात इसम ग्राहक बनून आले आणि बोलण्याचं बहाणं करून संधी साधून सुमारे 1.5 तोळे वजनाचं मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. नेहा शंकर कांदळकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरात बंगल्याच्या आवारातच गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 41 गांजाची झाडं आढळली आहेत. आरोपी हर्ष पांचाळ यानं हा बंगला भाड्याने घेऊन त्यातच गांजाची लागवड आणि विक्रीचा धंदा सुरू केला होता. कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गांजा विक्रीसाठी वापरले जाणारे 9 मोबाईल जप्त करण्यात आलेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू झाला आहे. मुरबाड तालुक्यातल्या काळू नदीवरच्या प्रस्तावित धरण प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध केलेला आहे. तळेगाव येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी भूसंपादनास 1 इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केलाय. या प्रकल्पातून ठाणे व नवी मुंबईला पाणीपुरवठा होणार असला तरी स्थानिकांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचा आरोप होत आहे. प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परमेश्वराच्या कृपेनं वर्ण पडतंय ते आणि त्याच्यावरही तुमचाच अधिकार, आमचंही आमचंच, तुमचंही आमचंच. ही राक्षसी प्रवृत्ती जर तुमची असेल तर ती मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा इशारा द्यायला मी इथं आलेलो आहे. एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊन देस. आता ह्याच्यापेक्षा काय वाटोळ होणार आहे आपलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद प्रकरणी आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही. आजच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश झालेला नाही आणि त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी 20 मे रोजी होण्याची शक्यता वर्तवली जाते. अनेक महिन्यांपासून सुनावणी रखडलेली असून अंतिम युक्तिवादाचा कालावधी निश्चित होणे प्रकरण पुढे सरकलेलं नाही आणि त्यामुळे 20 मे रोजी तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांना महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. FIR मध्ये धक्कादायक खुलासे समोर आले असून तक्रारदार महिलेला लग्नाचा आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आरोप आहे. पत्नीशी संबंध नसल्याचे सांगत दिशाभूल केल्याचा दावाही करण्यात आला. मात्र नंतर समोर आलेल्या माहितीतून हा संपूर्ण प्रकार उघड झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. भिवंडी तालुक्यातल्या कामवारी नदीची दुरवस्था झाली आहे. अतिक्रमण आणि वाढत्या प्रदूषणामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं असून शहरात प्रवेश करताच तिचे रूपांतर गटारगंगेत होत असल्याचं चित्र आहे. अपूर्ण मलनिस्सारण प्रकल्पांमुळे सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे तर औद्योगिक रसायनांमुळे प्रदूषणात भर पडते आणि त्यामुळे जलचर जीव धोक्यात आले असून नदी पात्रही आक्रसत चाललंय. दरम्यान महापालिकेकडून भुयारी गटार योजना आणि स्वच्छता मोहिमेद्वारे परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. जे सांडपाणी इतरत्र जात आहे तर ते सांडपाणी रोखून आपण आता STP ला घेतोय. ते पाणी मग शुद्धीकरण करून ट्रीटमेंट करून आपण ते हे करतोय, रियूज पण करतोय बऱ्याच प्रमाणात आता सद्यस्थितीत. तसंच कामवारी नदीमध्ये आपल्याला जे शुद्धीकरण, खोलीकरण असेल, गाळ काढणे ही जी कामं आहेत ही आता आपण DPR बनवायच्या स्टेपला आहे. आता पण शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करून सदर कामे केली जाणार आहेत महापालिकेकडून.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2,640 घरांसाठीच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुकांना 14 मेच्या रात्री 11:59 पर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून 15 मे पर्यंत अनामत रक्कम भरता येईल. प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 5 जून रोजी होणार आहे. विविध उत्पन्न गटांसाठी उपलब्ध असलेल्या या घरांसाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीनं पार पडणार असल्याचं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम असून तापमानात किरकोळ घट झाली आहे. काल अकोला आणि अमरावतीत सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्ध्यात 45 अंश, नागपूरमध्ये 44.4 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 44.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये 44 अंशांपर्यंत पारा पोहोचला होता. बहुतांश भागात 1 ते 1.5 अंशांची घट दिसून आली असली तरी हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हवामान विभागानं 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय. या 2 दिवशी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय. आणि त्यामुळे 29 आणि 30 एप्रिलला तीव्र उष्णतेपासून विदर्भवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोल्यात काल तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय. काल इथलं तापमान 45.2 अंशांच्या जवळ गेलं होतं. गेल्या काही दिवसात अकोल्यातील तापमान सातत्यानं वाढतंय. या वाढत्या तापमानामुळे शहरात अघोषित संचारबंदीचं वातावरण आहे. अकोल्यात दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक होताना दिसत आहे. असा सलग 3रा दिवस आहे की अकोल्याचं तापमान आजही 47 अंशाच्या जवळ आहे. आपण आता अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात, ज्यावेळी या चौकामध्ये या रस्त्यावर जी आहे ती गर्दी प्रचंड असते, मात्र उन्हाची दाहकता एवढी आहे की लोक घराबाहेर पडायला तयार नाही आणि त्यामुळे रस्त्यावरची गर्दी त्या प्रमाणात कमी आहे. गेल्या 3 दिवसांपासून अकोल्याचं तापमान सातत्याने 46 अंशांच्या वर आहे. परवाच्या दिवसात तापमान जे होतं ते 47 अंशाच्या अगदी जवळ आलं होतं. 46.9 होतं आणि काल 46.3 एवढं तापमान होतं. आज वर्धा जिल्ह्यातही तापमानात पुन्हा वाढ झाली असून काल पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यानं शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं या संदर्भात एक पत्र काढले. शाळा सकाळी सुरू ठेवा आणि शिकवणी वर्ग फक्त सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात घ्या अशा सूचना जारी करण्यात आल्या. सततच्या तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील नागरिकही हैराण झाले. अहिल्यानगरमध्ये तापमानानं 40शी पार केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. वाढलेल्या तापमानामुळे फळबागांना मोठा फटका बसतोय. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खास काळजी घेतली जाते. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानानं उच्चांक गाठलाय, मात्र त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात देखील नाही. 40 पार गेलेल्या या तापमानामुळे रोजचं जनजीवन विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळेस बाहेर पडणं सध्या मुश्किल आहे आणि अशाच परिस्थितीत अनेकदा आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर देखील मोठं संकट उभं राहिलंय. मी आता श्रीरामपूर तालुक्यात आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर उन्हाचा जो तापमानाचा पारा आहे तो 40 पार गेलेला आहे आणि या 40 पार गेलेल्या तापमानात आपलं जे हाती आलेलं पीक आहे, जी फळबाग आहे ती वाचवण्यासाठी बळीराजा देखील आता संघर्ष करतोय. तर कधी दुष्काळ या संकटांचा सामना करणाऱ्या या बळीराजासमोर आता या वाढलेल्या तापमानाचा देखील मोठा संकट उभं राहिलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानातून आपल्या फळपिकांना वाचवण्याचं, फळबागांना वाचवण्याची कसरत बळीराजा करताना दिसतोय. नितीन ओझा, ABP माझा, श्रीरामपूर. तापमानाचा पारा 40शी पार गेल्यानं बदलापूर नगरपालिकेनं दुचाकी स्वारांना मोठा दिलासा दिलाय. कालपासून दुपारी 1 ते 4:30 या वेळेत बदलापुरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे सिग्नलवर काही दुचाकीस्वार चक्कर येऊन पडल्याचे प्रकार घडले. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी हा निर्णय घेतला असून दुचाकीस्वारांनी पालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सिग्नल यंत्रणा जास्त वेळचा टायमर असल्या कारणाने 2 व्हीलरवरील नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या आहेत की तिथे चक्कर येऊन पडणं. दुपारी 1:30 ते 4:30 पर्यंत ही सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून दुपारच्या वेळेस कोणालाही सिग्नलच्या तिथे थांबावं लागणार नाही, नियम पाळावे लागणार नाही.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान उष्णतेमुळे एक महिला बेशुद्ध पडली आहे. 42 अंश तापमानात मतदानासाठी आलेल्या महिलेला रांगेत उभं असताना चक्कर येऊन ती मतदान केंद्रातच कोसळली आहे. उपस्थित मतदार आणि पोलिसांनी तत्काळ तिला सावलीत नेलं आणि प्राथमिक उपचार केलेत. नंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून प्रकृती स्थिर आहे. वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होत असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.